नमस्कार. आज आपण महात्मा फुले यांचे धर्मविषयक विचार या मुद्द्याची चर्चा करणार आहोत. मी प्राध्यापक डॉक्टर विजय देठे, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूर. आपण महात्मा फुले यांच्या विचारांच्या जागर किंवा यांचे विचार वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे मांडणी करून पाहत आहोत. आपण महात्मा फुले यांच्या विचाराचा तिसरा भाग आज आपण पाहणार आहोत. तो तिसरा भाग म्हणजे महात्मा फुले यांचे धर्मविषयक विचार म्हणजेच ब्राह्मण्यवादावरील टीका या शीर्षकाखाली आज आपण महात्मा फुले यांचे विचार पाहणार आहोत. 1873 साली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ही स्थापना का केली तर सत्य शोधण्यासाठी, म्हणजे सत्यशोधक. महात्मा फुले हे सत्यशोधक होते. आजपर्यंत जगभरामध्ये अनेक विचारवंत होऊन गेले. त्या विचारवंतापैकीच एक विचारवंत, समाज सुधारक, आधुनिक समाज सुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांचं मत होतं की सत्यशोधक हे धर्मशोधक असतात. म्हणजे धर्मातल्या ज्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा आहेत त्या शोधून काढणे, त्याच्यावर टीका टिप्पणी करणे आणि त्यातलं चांगलं काय मानवाच्या विकासासाठी आहे ते शोधणे, म्हणजे सत्यशोधक हे थोडक्यात धर्मशोधक असतात. महात्मा फुले हे सुद्धा एक धर्मशोधक होते. खरा धर्म कोणता, खोटा धर्म कोणता याविषयीचे त्यांचे संशोधन कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. धर्मातील लबाडांचा भाग म्हणजे लुबडणुकीचा भाग आहे. लबाड जे बोलतात, लुबडणूक जे करतात, तो जो भाग आहे त्यांनी तो स्पष्ट केलेला दिसतो. महात्मा फुले यांच्या मते भांडवलशाही समाजाच्या सर्व क्षेत्रात शोषण करत असते. तसं हे जे लबाड असतात ते लबाड लोकांना देवाचे किंवा धर्माचे भांडवल करून लुबाडत असतात, असं महात्मा फुलेंचं मत आहे. भिक्षुकशाहीत व भांडवलशाहीत सर्व जाती धर्मातील व देशातील लोक असतात, असं फुलेंना सांगायचं आहे. पुरोहितशाहीत शोषण व लबाडणूक सर्व जगभर चालूच असते. ती भारतात ही काय अपवाद नाही, महाराष्ट्रात ही अपवाद नाही, असं त्यांना सांगायचं आहे. आणि याविषयीची जाणीव आणि जागृती जनतेमध्ये निर्भयपणे करून देण्याचं कार्य महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येते. त्यांचं असं मत होतं, सत्यशोधक हा निर्भय असतो, तो स्वार्थत्यागी असतो. अशा भावनेनं ते सत्यशोधकाची संकल्पना सांगण्याचा प्रयत्न करतात. फुल्यांच्या मते बहुजन समाजाला गुलामगिरीची जाणीव करून देणं ही खरं तर सत्यशोधकाचं महत्त्वाचं काम आहे. कारण त्याला याची जाणीव करून दिली की त्यासाठी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, असं फुले एक आवर्जून शिक्षणाचा आग्रह करताना दिसतात. त्यांना सुशिक्षित केल्यामुळे सत्य असत्य ओळखण्याची पात्रता त्यांच्यात निर्माण होती, असं महात्मा फुले सांगतात.
आणि म्हणूनच त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मण्यवादावर टीका केलेली दिसून येते. बघा, पुरोहितशाहीऐवजी गरजेनुसार धार्मिक कार्य पंचमामार्फत करावीत आणि या धार्मिक कार्यासाठी कोणतीही दीक्षा देऊ नये, म्हणजे दक्षिणा देऊ नये किंवा फी देऊ नये असं महात्मा फुले सांगतात. धर्म हा लोकशाही स्वरूपाचा असावा. बघा किती ब्रॉड विचाराचे महात्मा फुले आहेत. म्हणजे धर्म कसा असावा तर लोकशाही स्वरूपाचा असावा. धर्म हा सर्वांना सारखा मानणारा असावा. धर्म हा न्यायी असावा आणि सर्वांना समान अधिकार त्या धर्मामध्ये असावेत आणि कायद्यानुसार शासनाने सर्वांना समान वागणूक व न्याय द्यावा, अशी पद्धतीची मांडणी महात्मा ज्योतिबा फुले करताना आपल्याला दिसतात. ब्रह्म आणि माया म्हणजे विवेकाद्वारे सत्य शोधलं पाहिजे. म्हणजे ब्रह्म आणि माया या संदर्भात ते बोलतात की विवेकाद्वारे माणसानं सत विवेक बुद्धीनुसार विवेकाद्वारे सत्य शोधलं पाहिजे. सृष्टी केव्हा, कशी आणि कोणी निर्माण केली हा विषय व प्रश्न प्रत्येक सत्यशोधका पुढं असू शकतो असे महात्मा फुले मांडणी करतात. विवेक म्हणजे ब्रह्म आणि माया यांचा विवेक होय. बघा, विवेक म्हणजे ब्रह्म आणि माया यांचा विवेक आहे. बघा किती छानपैकी मांडणी करताना आपल्याला दिसतात. आणि विवेकाद्वारे सत्य समजते. ज्ञानेश्वर, तुकाराम, शंकराचार्य यांनी परमार्थिक विवेक मांडून ब्रह्म व माया यांचे स्पष्टीकरण मांडले असं महात्मा फुले सांगतात. या उलट महात्मा फुले मायावादी नव्हते, तसेच ते निराशावादी सुद्धा नव्हते, निवृत्तवादी तर बिलकुलच नव्हते. तर महात्मा फुले हे एक क्रांतिकारक होते, समाज सुधारक होते, सत्यशोधक होते आणि नवा इहवादी विवेकी समाज त्यांनी मांडण्याचा, विवेकी विचार त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. इहवादी संसार कसा सुख समृद्धीचा होईल याविषयी महात्मा फुले यांनी नवयुग धर्म सांगितला. बघा, नवयुग धर्म सांगितला त्यांनी. तो काय आहे? धर्म व विधी म्हणजे धर्म व विधी संस्कार यामध्ये लोक नडले जाऊ नयेत या म्हणून सत्यशोधक समाजाची महात्मा फुलेंनी 1873 रोजी स्थापना केलेली पाहावयास मिळते. आर्थिक पिळवणुकीतून विविध क्षेत्रांची भर पडते किंवा पडली असल्यामुळे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय समाज जीवनाची पिळवणूक झालेली आपल्याला दिसून येते. महात्मा फुले ब्रह्म ही संज्ञा म्हणजे अमान्य करतात. आर्य लोकांनी आर्यावर म्हणजे स्थानिक लोकांवर आक्रमणे केली. धार्मिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात आणि त्यांनी सत्ता प्रस्थापित केली आणि येथील जे स्थानिक लोक आहेत त्यांना दास बनवले, गुलाम बनवले. आणि याच्या पुढे जाऊन महात्मा फुले म्हणतात की जातीभेद मोडून काढण्यासाठी प्रथम ब्राह्मणांचे म्हणजे भट भिक्षुकांचे महत्त्व नष्ट झाले पाहिजे. बघा किती प्रखरपणे महात्मा फुले विचार मांडताना दिसतात. म्हणजे धर्मविषयक विचार मांडताना असा मूलभूत सिद्धांत त्यांनी मांडला. कोणता मूलभूत सिद्धांत मांडला तर ब्राह्मणांचे म्हणजेच भटभिक्षुकांचे महत्त्व नष्ट करणे हा त्यांनी सिद्धांत मांडला किंवा थिअरी मांडली. ब्रह्म ही गूढ, दुर्घट, अंत, अतर्क्य अशी संज्ञा न घेता सर्वांना सोपा, समान, सुलभ वाटणारा सत्य हा शब्द त्यांनी
समोर आणला. म्हणजे ब्रह्म या शब्दाला पर्याय शब्द सत्य त्यांनी पुढे आणलेला आपल्याला दिसतो. आणि फुले यांनी वास्तववादी आणि जनताभिमुख दृष्टिकोन स्वीकारला. त्यामुळे तुम्हाला फुलेंची मांडणी एक वेगळ्या प्रकारची दिसून येते. याच्या पुढे जाऊन महात्मा फुले म्हणतात की शेतकरी, ग्रामीण जनता, शूद्र, अतिशूद्र समाज हा तौलनिकदृष्ट्या, तुलनात्मकदृष्ट्या अधिक परंपरावादी आहे, कर्मठ आणि स्थितिशील आहे. तो बदलावा तितका बदललेला बिलकुल नाही. अनिष्ट आहे, अर्थहीन, चालीरीती, रूढी नष्ट होणे यांच्यातील आवश्यक आहे. तेव्हा हे सगळं जर बदलायचं असेल तर शिक्षणाद्वारे समाज सुधारणा, संस्कार या गोष्टी घडून येतील आणि लोकांच्या शिक्षणाद्वारे जनजागृती निर्माण होईल. शिक्षणामुळे त्यांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव होईल असं ते म्हणतात. जे टाकाऊ आहे आणि जे स्वीकारण्यास योग्य आहे असा भाग कोणता याविषयी नवा विचार, नवी दृष्टी त्यांना देणं गरजेचं आहे असं महात्मा फुले म्हणतात. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. म्हणजे बघा, पूर्वी धर्मग्रंथाप्रमाणे ब्रह्मसत्यम जगत मिथ्या हा विचार भारतातील सर्व धर्म इतिहासात प्रमुख होता. हा त्यांचा आध्यात्मिक परमार्थिक विवेक होता. महात्मा फुले यांना हा विचार मान्य नव्हता. का तर ते म्हणतात सामाजिक क्रांतिवादी विचार मूलभूत पायाभूत मानून फुले समाज रचना नव्याने बदलण्याची गरज आहे. म्हणजे काय मांडायचं आहे तर क्रांतिकारी विचार आहेत. समाज सुधारणेचे जे क्रांतिकारी विचार आहेत ते विचार मूलभूत आणि प्रमाणभूत मानून समाज रचना नव्याने बदलण्याची धारणा समाजाने हाती घेतली पाहिजे असं ते म्हणतात. महात्मा फुले हे यवादी म्हणजे कसे होते? निधर्मी, निरुपंथी. बघा, म्हणजे फार वेगळ्या अँगलला पण महात्मा फुलेकडे पाहावं लागणार आहे. धर्म कोणता, अधर्म कोणता, नीती कोणती, अनीती कोणती या संबंधीचा विवेक माणसाच्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. अदृश्य काल्पनिक स्वर्ग, दृश्य मूर्त ईश्वर, पार्थिव भजन पूजन या रूढी प्रथा महात्मा फुले यांनी पूर्णपणे नाकारलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यांनी आपले क्रांतिकारी विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. भारतीय समाजानं वैचारिकदृष्ट्या सुधारणा केली पाहिजे. त्यासाठी शिक्षणाचा मार्ग धरला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी क्रांतिकारी विचार मांडले. त्यांनी निर्मिकाचा शोध लावला. म्हणजे निर्मिक ही एक संकल्पना त्यांनी निर्माण केली. निर्मिका संबंधी विचार मांडताना सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात त्यांनी निर्मिका संबंधी विचार मांडलेले दिसतात. महात्मा फुले यांचा निर्मिक हा सत्य स्वरूपाचा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. निर्गुण म्हणजे काय तर मनुष्यात सत्व, रज, तम असे 3 गुण असतात. परंतु ज्योतिबांनी सांगितल्या निर्मिकामध्ये हे 3 गुण आढळत नाहीत. तर निर्मिक हा सर्वव्यापी आहे. तो मनुष्याच्या किंवा अन्य लोकांच्या किंवा कोणाच्या आकाराचा नाही. निर्मिक कोणालाही दिसणारा नाही, त्याला कोणीही पाहू शकत नाही. देव पावला, भेटला, पाहिला असे भोंदू लबाड लोक सांगत असतात. त्यामुळे महात्मा फुले यांनी निर्मिकाचा शोध हा स्वतंत्र पुस्तकात निर्मिक संकल्पना त्या सार्वजनिक सत्यधर्मात मांडलेली आपल्याला दिसून येतो. म्हणजे बघा, सार्वजनिक सत्यधर्म ही संकल्पना त्यांनी आपल्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन मांडून सांगितलेली दिसून येते.
निर्माणकर्ता जर आपण सर्व मानवाचा निर्मिक आहे, तर तो मानवी प्राण्यापैकी प्रत्येक व्यक्तीस कृपाळू होऊन सर्व मानवी अधिकारांचा योग्य पद्धतीने उपभोग घेता यावा. परंतु असे घडताना दिसत नाही, असं फुलेंचं मत आहे. विविध देशातील लोकांचा परस्पर वैरभाव माजून प्रत्येकामध्ये देशाभिमान आणि धर्माभिमानाचे खूळ माजलेले आहे, असं ते मांडतात. बघा किती म्हणजे प्रखडपणे ते आपले विचार मांडताना दिसतात. पृथ्वीवर अनेक देशामध्ये सर्व नद्या त्यासाठी ते उदाहरण देतात. ते काय म्हणतात? पृथ्वीवरील अनेक देशात सर्व नद्या महासागरात मिळत असताना त्यापैकी एका देशातील नदी पवित्र कशी होऊ शकते? यावरून पृथ्वीवरील काही लोकांना महापवित्र मानून भोंदूसारखा मान देऊन त्यांना श्रेष्ठ मानता येणार नाही. तर पृथ्वीवरील सर्व मानव प्राणी अवयवाने आणि बुद्धिकौशल्याने एकसारखे असल्यामुळे त्यांच्यापैकी काही लोक पिढीजादा पवित्र बनून श्रेष्ठ कसे होऊ शकतील? यासारखे त्यांना जन्म मरण असून, म्हणजे आपल्या सर्वांना सारखेच जन्म मरण असून सर्वाप्रमाणे सद्गुणात व दुर्गुणात सर्वजण सारखेच असणार, असे स्पष्ट प्रखड मत महात्मा फुलेंनी मांडलेले दिसून येते. त्यानंतर ते एकेश्वरवाद, मानवतावाद मांडताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे 24 सप्टेंबर 1873ला जी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, त्यामध्ये त्यांनी एकेश्वरवादी मानवतावाद मांडलेला दिसून येतो. धर्म हा लोकशाही स्वरूपाचा असावा. मी पाठीमागे म्हटले त्या पद्धतीने परत ते अजून त्या एकेश्वरवादी मानवतावादाची संकल्पना मांडताना सांगतात. तो धर्म समान असावा, धर्म हा न्याय असावा, सर्वांना सारखे समान हक्क असणारा, कायदे व कायद्याप्रमाणे शासन सर्वांना समान सारखे वागवणारे असावा. म्हणजे थोडक्यात काय, सर्व माणसे एका परमेश्वराची लेकरे आहेत, तर त्यांना समान संधी, समान अधिकार, समान नागरी कायदा, असं विषमता रहित असा सिद्धांत महात्मा फुलेंनी मांडलेला दिसतो. पूर्वीच्या धर्मसुधारकांनी केवळ भक्तिमार्ग, मोक्षप्राप्ती, परमार्थ यासाठी समान संधी व समानता याची मांडणी केलेली पाहायला मिळते किंवा मागणी केली होती. महात्मा फुले यांनी समान अधिकार, समान संधी आणि समानता यासाठी जहालपणे आपले क्रांतिकारी विचार मांडले. विभूतीपूजा, ग्रंथप्रामाण्य, अवतारवाद, मूर्तीपूजा या गोष्टी त्याज्य लोकांनी मांडल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बुद्धिवादाचा मार्ग खुला केला पाहिजे. ज्या धर्मसमजुती बहुजन समाजाच्या हिताच्या आड येतात त्यांनी त्या नाकारल्या पाहिजेत. पण महात्मा फुले यांच्या पाश्चात जे ब्राह्मण पुरोहित होते तेच पुन्हा ब्राह्मणेतरांना हवे होते. बुवाबाजी, बाबाजी यांचे प्रस्त राजकारण व धर्मकारण यात मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत होते. थोडक्यात बहुजन समाजावर धर्माचा पगडा वाढला होता. त्याचा परिणाम हा भयान होता. स्त्रिया व दुर्बल घटकावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला, प्रभाव वाढला होता. ग्रामीण भागात देवऋषी, आता देवऋषी म्हणतात, ह्या ब्राह्मणेतर दलालाचे प्रस्त वाढले होते किंवा वाढले गेलेले होते. व्रतवैकल्य, अभिषेक, पूजा अर्चा इत्यादी धार्मिक कार्यात भिक्षुक, भटजी, पुरोहित, मदतनीस हे मार्गदर्शन करत असत. ते निरक्षर लोकांना पंचांग, ज्योतिष सांगतात. महात्मा फुले यांनी मूर्तीपूजा नाकारलेली दिसते किंवा नाकारलेली होती. पण ब्राह्मणेतरांना याविषयी जाणीव राहिली नाही. मूर्ती व ब्राह्मण उपाध्याय या गोष्टी ब्राह्मणेतरांना आवश्यक वाटत होत्या.
त्यामुळे मंदिरे, सत्यनारायण पूजा इत्यादी धार्मिक गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत गेलेल्या दिसतात. महात्मा फुले यांनी या सर्व लोकांना सार्वजनिक सत्यधर्म दिला. समाजात भ्रष्टाचार वाढत गेल्यामुळे हे म्हणजे जे नियम आहेत ते पाळले गेले नाहीत. म्हणजे बघा, महात्मा फुले सत्यवर्तन, शिष्टाचार कोणता व खोटे आचरण कोणते या संबंधीचे 33 नियम सांगताना दिसतात. आणि हे नियम सांगितलेलं समाज जाणून बुजवून नाकारलेला दिसतो आणि महात्मा फुले इथं आपल्याला उद्विग्न झालेले दिसून येतात. भारतातील सर्वच धर्मामुळे गुन्हे कमी झाले पाहिजेत, परंतु धर्म ही अपुची गोळी असल्यामुळे सर्वच नीतिप्रधान धर्म अपयशी ठरताना दिसतात किंवा ठरलेले आहेत. विठ्ठल रामजी शिंदे, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, राजाराम मोहन राय, महात्मा फुले हे विश्वरूपी पुरुष या कामी कमी पडले की काय अशी शंका निर्माण होते. म्हणजे आत्ता जे चाललेलं आहे, आपल्या शिकून माणूस अडाणी झालेला आहे, शिकून माणूस अज्ञानी झालेला आहे. का तर परत त्या पूर्वीच्या काळातल्या ज्या अंधश्रद्धाळू गोष्टी होत्या तो मोठ्या प्रमाणात पाळायला लागलेला आहे. अमावस्या पौर्णिमेला लोक गाडी धुयायला लागलेत, लिंबू मिरच्या बांधायला लागलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीची महात्मा फुलेंना समाजरचना, आचरण, विचार मान्य नव्हते असं आपल्याला पाहावयास मिळतं. बघा, म्हणजे स्वातंत्र्यात नेहमी विकास होत असतो, परंतु तेथे मनोविकास होईल याची खात्री मात्र देता येत नाही. आणि पुष्कळदा महात्मा ज्योतिबा फुले यांचे अपयश हे याच्यापेक्षा अधिक जाणवते. त्याला ब्राह्मणेतर लोक समाज कारणीभूत आहे असं म्हटलं तर काय आपल्याला वावगं ठरणार नाही. कारण महात्मा फुलेंनी दिलेला विचार आपण लोक जाणून बुजवून टाळायला लागलेलो आहे आणि त्याला ब्राह्मणेतर समाजच कारणीभूत आहे असं महात्मा फुलेंना वाटतं. किंवा एकंदरीत महात्मा फुले वाचल्यानंतर माझ्यासारख्या राज्यशास्त्राच्या अभ्यासकाला सुद्धा वाटलं तर काय ते वावगं ठरणार नाही. म्हणून अशा पद्धतीचे निर्मिकाचा शोध आणि एकेश्वरवादी मानवतावाद असे विचार मांडून महात्मा फुलेंनी ब्राह्मणेतर जी चळवळ उभा केली ती सत्यशोधक समाजाची, आणि तिच्या माध्यमातून त्यांनी धर्मविषयक विचार जे मांडलेले आहेत ते विचार ब्राह्मण्यवादावरील टीका म्हणून प्रसिद्ध आहेत. तो विचार आपण आजच्या या भागामध्ये पाहिला. हा महात्मा फुलेंच्या विचाराचा 3रा भाग आपण पाहिला. 4था भाग ही आपण अशाच पद्धतीनं पुढे पाहावा किंवा पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी माझं धर्मविषयक विचार जे महात्मा फुलेंनी मांडलेले आहेत ते थांबवतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.